हातभार पुण्याचा, विकास महाराष्ट्राचा. प्रायोजक महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन. नमस्कार, मी संदीप चव्हाण. सिटी नाऊच्या हातभार पुण्याचा, विकास महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन, त्यामुळं सिटी नाऊच्या तमाम दर्शकांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये या विषयावर बोलण्यासाठी आलेले आहेत अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक आणि एक धडाकेबाज नेते असणारे वसंतराव मोरे. नमस्कार मोरे साहेब, तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला आणि तुमच्या चॅनलला सुद्धा शुभेच्छा. मोरे साहेब, नेहमी पुणे म्हटलं की पुणे तिथं काय उणं असं प्रत्येकजण म्हणत असतो, पण पुण्यात पण बरंचसं उणं आहे आणि ते जर आता प्लसमध्ये आणायचं असेल म्हणजे विकासाच्या दृष्टिकोनातून, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ज्यांच्या पक्षाच्या नावातच महाराष्ट्र आहे आणि आज महाराष्ट्र दिन आहे, त्यामुळे त्यानिमित्तानं एक पक्षाचा नेता म्हणून किंवा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पुण्याच्या विकासाचा एक रोडमॅप म्हणून वसंत मोरे कसं पाहतील? मला वाटतं की जो प्रश्न तुम्ही विचारला आहे की याच्यामध्ये विशेषतः पुणेकरांनी आता ठरवलं पाहिजे. सगळ्या पक्षांना त्यांनी ट्राय केलं आहे, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ट्राय केलं पाहिजे. जर आम्हाला संधी मिळाली तर मला वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा देशातला एकमेव पक्ष आहे की ज्याने आपल्या राज्याची ब्लूप्रिंट सादर केली आणि त्या ब्लूप्रिंटवरच्या काही मुद्द्यांवरती मग ते पर्यटन असेल, वाहतूक असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, सांस्कृतिक असेल, या विषयावरती काम करणारा मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक नगरसेवक आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जशा मान्य राजसाहेबांनी महाराष्ट्रासमोर मांडल्या होत्या तसंच मी माझ्या प्रभागामध्ये हुबेहूब मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्यामध्ये मी यशस्वी झालेलो आहे. त्यामुळे मला वाटतं की जर माझ्या कार्याचा रोडमॅप किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्याचा रोडमॅप जर आपल्याला तयार करायचा असेल तर आम्हाला एक वेळ पुणे महानगरपालिकेमध्ये आम्हाला संधी दिली पाहिजे पुणेकरांनी, आणि ती संधी दिली तर त्या संधीचं आम्ही 100% सोनं करू. म्हणजे एक हाती सत्ता असेल तर निश्चितपणे तुम्ही तुमच्या मनातनं रोडमॅप राबवू शकता. नक्कीच. कारण की याच्या आधीची जी परिस्थिती होती, जसं जेव्हा तुम्ही म्हणलात की 2007 ते आत्तापर्यंत तुम्ही नगरसेवक म्हणून काम केलेलं, तिन्ही वेळी वेगवेगळे सगळे पक्ष होते. काही वेळा मात्र एक अशी हे आली की त्यावेळी तुमचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आले आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं. पण हीच जर एक हाती सत्ता असेल तर निश्चितपणे तो राबवता येऊ शकतो. नक्की. मला वाटतं की ज्यांना एक हाती सत्ता दिली त्यांनी याच्यामध्ये पुणे शहरामध्ये काय केलं बघा. एक विषय असतो ज्यावेळेस माणूस नगरसेवक म्हणून निवडून येतो. मी आज 3 टर्म निवडून येतो आहे आणि नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर प्रभागातील समस्यांवरती कामं करणं, त्याच्यातल्या लाईट, रस्ते, पाणी, ड्रेनेज, शिक्षण या विषयावरती काम करणं हे बहुधा सर्व नगरसेवक करतात. परंतु ज्यावेळेस पुणेकर एवढ्या मोठ्या संख्येने एखाद्या पक्षाच्या पाठीशी उभे राहतात, 100 नगरसेवकांची सत्ता भारतीय जनता पार्टीला पुणे शहरामध्ये मिळाली. परंतु पुणे शहराच्या प्रश्नांवरती मला एखादं ठोस काम दाखवावं की काय ठोस काम झालं त्याच्यामध्ये, असं कुठलं. मला वाटतं की जर आम्हाला तशा प्रकारची सत्ता या पुणे महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दिली, आम्ही असं सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून पुणे शहरामध्ये होतो. 29 नगरसेवक ज्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवडून आले, मी विरोधी पक्षनेता होतो त्यावेळेस. 2012ला त्यावेळेस आम्ही ज्या पद्धतीने आमच्या प्रभागांमध्ये कामं केली, विशेषतः आमच्याकडे त्यावेळेस महिला भगिनी नगरसेवक जास्त होत्या, तरीसुद्धा आम्ही त्यांच्या प्रभागांमध्ये ज्या पद्धतीने कामं केली, मी माझ्या प्रभागामध्ये ज्या पद्धतीने कामं केली, अशा पद्धतीची कामं मला नगरसेवकांनी दाखवावीत. आता 100मध्ये मोठे खर्च करायचे, मोठे गार्डन्स करायचे, लाखो रुपयांची झाडं गार्डनमध्ये लावायची. एका बाजूला गार्डनमध्ये 12, 15, 16 लाखाचं झाड लावलं आणि दुसऱ्या बाजूला नदीपात्रात झाडं तोडणारी यांचीच जमात, यांचीच सत्ता. मला वाटतं हे कुठंतरी विरोधाभास आहे. त्यामुळे मला वाटतं की याच्यामध्ये जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आमच्याकडे जर पुणेकरांनी पाहिलं आणि आम्हाला जर संधी दिली तर आम्ही नक्की तुम्हाला तुमच्या नजरेला पडेल एवढा विकास आम्ही 100% करू शकतो. नक्कीच. आता आपण जर पुण्याच्या विकासाचं मॉडेल बघितलं तर कात्रजकडे पाहिलं जातं. का तर तुम्ही दूरदृष्टी राखून गेली 3 टर्म कात्रजमध्ये तो विकास घडवायचा प्रयत्न केला. फुलराणी हा शब्द जरी आठवला तर पहिल्यांदा
कात्रजकडे माणूस वळतो की अरे हा तिथे होती जिने 29 लाखाचं उत्पन्न मिळवून दिलं होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे कात्रजचा एक जो तलाव, ज्या तलाव आपण असं म्हणू की ते असं वैभव होतं की कानाकोपऱ्यातून राज्याचे लोक ते तलाव बघायला येतात. पण आज परिस्थिती अशी आहे की एवढा सगळा विकास फक्त कात्रजपर्यंतच मर्यादित एकाच व्यक्तीने करायचा आणि बाकीच्या पुण्यातल्या नगरसेवकांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष करायचं, हे योग्य नाही आहे. कुठेतरी एकत्र येऊन समविचार करून हा व्हायला पाहिजे विकास. त्या दृष्टिकोनातून काय म्हणताय? बरोबर आहे की कसं असतं की ज्यावेळेस पुणेकर वेगवेगळ्या पक्षांना सत्ता देतात, मला वाटतं की एकदा निवडणूक पार पडली की माणसाच्या अंगातून त्याच्या राजकीय पक्षाचं कडं पाहणं किंवा स्वतःच्या राजकीय पक्षाच्या हितासाठी काही गोष्टी करणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि शहराच्या विकासासाठी सगळ्या पक्षांनी निवडणुका झाल्यानंतर एकत्र आलं पाहिजे. राजकीय हेवेदावे बाजूला ठेवले पाहिजे. विचार विनिमय झाला पाहिजे शहराच्या मोठ्या विषयावर. जे धोरणात्मक निर्णय असतात, ह्या धोरणात्मक निर्णयावरती विचार करत असताना जसं स्वतःच्या पक्षाला विचारात घेतलं जातं, तसंच आम्हीसुद्धा लोकप्रतिनिधी आहोत. आम्हालासुद्धा लोकांनी मतदान केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये काँग्रेस असेल, सेना असेल, आता दुसरी तयार झालेली सेना असेल, त्यांचे आता लोकप्रतिनिधी नाही आहेत अजून, राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, ह्या सगळ्या पक्षांनी शहराच्या विकासासाठी एकत्र एका व्यासपीठावरती येऊन ॲटलिस्ट चर्चा तरी झाली पाहिजे. या प्रश्नामधनं काय होऊ शकतं, याच्यातून काय होऊ शकतं. नाही तर मला सत्ता मिळाली आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत माझी सत्ता आहे म्हणून मला वाटेल ते मी पुण्यावरती थोपवत राहणार, अशा प्रकारचं काम नाही झालं पाहिजे. जर अशा प्रकारचे काम झालं, जर तुम्ही यशाचे दावेकरी होणार असाल तर त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या अपयशाची सुद्धा दावेकरी होण्याची तुमची ताकद असली पाहिजे. मग त्यावेळेस मात्र तुम्ही वेगळ्या विषयांना नावं ठेवणार, वेगळे काहीतरी फाटे करणार, असं नाही झालं पाहिजे. प्रत्येक शहराच्या विकासामध्ये तुम्ही सर्वपक्षीय नगरसेवकांना, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना, मग त्याच्यामध्ये आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक असेल, ह्या सगळ्यांना तुम्ही एकत्र आणून विचार विनिमय करून, जेणेकरून याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा तुम्हाला विरोध होणार नाही. विरोध झाला तरी तो, कारण आपली लोकशाही आहे, विरोध होणार तो कमी प्रमाणात झाला पाहिजे. त्याच्याकरता शहर विकास करायचा असेल तर एकत्र यावं लागेल सगळ्यांनी. निश्चित. मोरे साहेब, तुम्ही महापालिकेच्या माध्यमातून पुण्यासाठी खूप विकासात्मक पण कामं केलेली आहेत आणि लोकांना दाखवून पण दिलेले आहेत की हे असे काम केलं तर आपण अशा पद्धतीने पुण्याचा विकास करू शकतो, आणि ती डोळ्यासमोर आहेत कारण की त्याचे बेसिक स्ट्रक्चर्स उभे आहेत. पण एक महत्त्वाचा असा मुद्दा म्हणतो की आपण एक पुण्याच्या मूळ समस्यांकडे वळूयात. पहिला मूळचा समस्या आहे जो म्हणजे 24/7, जो काही गाजावाजा झाला, पाणी देऊ आम्ही असं तसं. परवा पण पाणी पुरवठा बंद राहिला असं म्हटलं, दुसऱ्याचे 2 दिवस परत पाणीच आलेलं नाही. म्हणजे मुळात सांगतात 1 दिवस आणि बंद होतो 3-3, 4-4 दिवस. दुसरी गोष्ट ट्रॅफिक, म्हणजे हा जो काही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पुणे शहराला आता भेडसावतोय, ट्रॅफिक, आणि त्याच्या जोडीला आली पार्किंग. ट्रॅफिकचा मुद्दा जर आपण बघितलं तर कात्रज चौकापासून इकडे विचार केला तर अगदी इकडे आळंदीपर्यंत या सगळ्या रस्त्यांवर जर आत्ता आपण पाहिलं तर एक सिग्नलला जवळपास 3-3 वेळा तोच गाडीवाला पुढे सरकत असतो, तोपर्यंत तो पोहोचतच नाही. म्हणजे एक सिग्नल 3 वेळा त्याला पार करावा लागतो. या सगळ्यांमध्ये ट्रॅफिकची मूळ समस्या आली. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पर्यावरण, जे तुम्ही काल चिपको आंदोलनाच्या माध्यमातून दाखवून दिलं की कशा पद्धतीनं एकीकडं झाडं लावण्याचा मुद्दा उपस्थित करायचा आणि एकीकडं त्याच झाडांवर कुऱ्हाडीने घाव घालायचा प्रयत्न करायचा. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पाहिलं तर कुठे ना कुठेतरी पुणे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून, वाहतूक समस्येच्या दृष्टिकोनातून आणि पाण्याच्या दृष्टिकोनातून खूप मागं चालले असं वाटत नाही? नक्कीच. आपण जो पहिला प्रश्न विचारला 24/7चा, आज मुळात 24/7 राबवत असताना मला आठवतं की मी 2012 साली प्रत्यक्षामध्ये या विषयाला सुरुवात झाली. तर 24/7 ही योजना वास्तविक आता भाजपच्याच माध्यमातून ही पुणे शहरामध्ये आलेली आहे. ज्यावेळेस आम्हाला ही 24/7 योजना दाखवायला नेलं, त्यावेळेस कराडमध्ये एक छोटंसं गाव होतं की ज्या ठिकाणी ही योजना राबवली होती. त्यावेळेसच आमच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झाला होता की एका छोट्याशा गावाचा एका मेट्रो सिटीबरोबर तुम्ही कंपॅरिझन करताय, जो की नाही झाला पाहिजे. आणि नक्की तोच विषय झाला. कुठलंही नियोजन नाही आहे. 24/7च्या बाबतीमध्ये तुम्ही माझ्या इथे येताल तर एक हास्यास्पद गोष्ट माझ्या भागामध्ये झाली की 24/7 योजनेअंतर्गत माझ्याकडे एक 65 लाख लिटरची पाण्याची टाकी बांधण्याचं काम चालू झालं. आता मोस्टली ज्या टायमाला आपण पाण्याच्या टाकीचं काम चालू करतो त्या टायमाला सायमल्टेनियसली तिकडे पाईपलाईनचं सुद्धा काम चालू झालेलं असलं पाहिजे. परंतु टाकीचं काम आता 80-90% पूर्ण झालं आहे आणि आता कुठेतरी पाईपलाईन टाकायचं काम चालू झालं आहे. म्हणजे हा विरोधाभास आहे. जो माणूस टाकी बांधतो तोच त्या टायमाला पाईपलाईन पण चालू करू शकतो. इकडं टाकीचं काम चालू, तिकडे पाईपलाईन चालू.
ॲट अ टाईम वर्ष 6 महिन्याचा फरकमध्ये असला पाहिजे ना, मग तो भरायला चालू. इथं तसं नाही. हे फक्त कात्रज पुरतं नाही तर पुणे शहरातल्या सगळ्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरनी पटपट टाक्यांच्या जागा दिल्या, टाक्या बांधून टाकल्या. अरे त्यांना पाईपलाईन कोण जोडणार? ह्या गोष्टींचा विरोधाभास आहे. 24/7 लोकांना मीटर बसवायला चालू झालेत, मीटरप्रमाणे बिले यायला चालू झाली. हे तर काय थांबणार नाही आहे. मग या सगळ्या गोष्टी करत असताना ह्या विषयाचा कुणीच विचार केला नाही. मला वाटतं की त्याच्यापेक्षा पाणी प्रश्नावरती जर काम करायचं असेल तर जो मी प्रस्ताव दिला होता मागे, की भिलारेवाडी, मांगडेवाडी, गुजरवाडी, निंबाळकरवाडी या ठिकाणी 2 पाझर तलाव आहेत. ॲटलिस्ट त्या भागामधलं पाणी पुरवठा योजना ही जर तिकडंच केली. आता आपल्याला भामा आस्केट चालू झालं. नाहीतर खडकवासल्यावरच फक्त आपण आहोत. खडकवासल्यावरती शेतीचं पाणी खडकवासला, पिण्याचं पाणी खडकवासला, वापराचं पाणी खडकवासला, सगळं डिपेंड ऑन खडकवासला होतं आपण. मग आता कुठंतरी इकडं जर हा थोडा विषय चालू झाला आहे तर त्याच्यामध्ये जर वेगवेगळे पाण्याचे स्रोत जर तुम्ही घेतले, 34 गावं समाविष्ट करून घेतली, या समाविष्ट गावांना कुठंतरी पाणी पुरवठा होताच ना, कुठनं तरी पाणी पुरवठा त्या ठिकाणी चालूच होता ना. त्या पाणी पुरवठा योजना सध्या तरी ॲक्टिवेट केल्या पाहिजेत आणि तिथूनच त्या लोकांना शुद्ध पाणी कसं देता येईल हे पाहिलं पाहिजे. एक पाणी पुरवठ्याचा विषय झाला. थोडक्यात त्या दुसरा- नळ 24 तास आणि पाणी 1 तास अशी परिस्थिती आहे आणि ती 1 एक तास नीट पण मिळत नाही, 1 तास पण नाही. आज सुद्धा आम्ही उपनगरीय लोक, आज सुद्धा आम्हाला रेग्युलर पाणी येत नाही आहे. 1 दिवस क्लोजर घेतला की पुढचे 3 दिवस आम्हाला पाणीच येत नाही. म्हणजे हे सगळ्या गोष्टींचा पुढे अभ्यास न करता गावं समाविष्ट करून घेतली जातात, ते पटपट सँक्शन दिले जातात ते बांधकामांना. ह्या सगळ्या विषयांचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. दुसरा विषय वाहतुकीचा. वाहतुकीच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं तर आज पुणे शहर याच्यामध्ये आपल्याला मान्य राजसाहेब बोलले होते मध्यंतरी, आपल्याला मेट्रो गरजेची आहे का? आपल्याला आहे ती जे साधनसामुग्री आपल्या आहेत, की मोठं महत्त्वाचं जर आपल्याला काय करायचं असेल तर आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आपण पहिली सक्षम केली पाहिजे. आपल्याकडे जे BRT रूट आहे, या BRT रूटवरती आपण काम केलं पाहिजे. हे BRT रूट आज 15 वर्षी झाली माझी. त्या BRT रूटवरतीच आपण साधा आपला कात्रज स्वारगेट पूर्ण होऊ शकत नाही, कात्रज हडपसर पूर्ण होऊ शकत नाही आहे. 15 वर्षे जर एकाच महामार्गावरती, एकाच BRT सारख्या रूटवरती आपण काम करू शकतो. मला वाटतं की हा BRT रूट ज्या टायमाला चालू झाला 2009 साली, सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी आम्हाला इकडं अहमदाबादला पाठवलं होतं. आम्ही तिथला BRT रूट पाहिला. त्या ठिकाणी ज्या गोष्टी करण्यात आल्या होत्या त्या गोष्टी आपल्याकडे फॉलो केल्या नाही BRTच्या बाबतीमध्ये. त्यामुळे आपली BRT अनसक्सेस झाली. आता आपल्याकडे मेट्रो येते. आपल्याकडे तुम्ही किती फ्लायओव्हर्स बांधणार, किती ग्रेड सेपरेटर करणार, ह्या सगळ्या विषयाऐवजी पुण्यातली जी अवजड वाहतूक व्यवस्था, विशेषतः ST, ह्या ST आपण शहराच्या बाहेर कशा नेता येतील. ज्या ठिकाणी महानगरपालिकेचे आपले आरक्षण आहेत, ह्या आरक्षणांमध्ये हे डेपो कसे जातील शहराच्या 4 भागामध्ये. जर शहराच्या 4ही दिशांना हे जर STचे डेपो गेले तर शहरामध्ये मध्यवर्ती भागामध्ये जे रस्ते येतात, मग टिळक रोड असेल, शंकरशेठ महाराज रोड असेल, सातारा रोड असेल, ह्या रस्त्यावरतून येणाऱ्या हे ST कुठंतरी थांबल्या पाहिजेत. त्या शहराच्या बाहेर त्याचं बायफर्केशन झालं पाहिजे. तिकडच्या तिकडं जर त्या गेल्या तर ते शहरात येणार नाही आणि एक प्रकारचे जॅमिंग त्याच्यामधनं होणार नाही. तिसरा मुद्दा तुम्ही पर्यावरणाचा. मला हाच विस्तृत मुद्दा जरा तुमच्याकडून वाहतूक कोंडीविषयी किंवा या सगळ्या पर्यायाला काय पर्याय शोधता येईल का, जो आत्ता आपण रखडून ठेवला आहे, त्यावर तुमच्याकडनं मला माहिती जाणून घ्यायची आहे. पण अर्थातच एका छोट्याशा ब्रेकनंतर. विद्येचं माहेरघर म्हणजे पुणे, उद्योगांचं जाळं म्हणजे पुणे, संस्कृतीचं लेणं म्हणजे पुणे, ऐतिहासिक देणं म्हणजे पुणे. पुण्यनगरीमुळं कसं वाढतंय महाराष्ट्राचं वैभव. विविध क्षेत्रातील नामवंतांच्या विशेष मुलाखतींचा कार्यक्रम. हातभार पुण्याचा, विकास महाराष्ट्राचा. प्रायोजक महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन. महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन प्रस्तुत हातभार पुण्याचा, विकास महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. आणि आपण मगासपासून संवाद साधतोय. अर्थात जे विकास म्हणजेच राजकारण अशा दृष्टीने प्रयत्न करतात ते म्हणजे मनसेचे वसंत मोरे. मोरेसाहेब, आपण मगाशी वाहतुकीचा एक मुद्दा अतिशय महत्त्वाचा उपस्थित केलात आणि स्वारगेट जे एकेकाळी पुण्याचं केंद्रबिंदू आपण म्हणतो, म्हणजे वाहतुकीच्या दृष्टिकोनातून किंवा जिथं प्रवासी सगळे एकवटतात, मग इकडून आळंदी विश्रांतवाडी असेल, इकडे मुळशीकडून आलेले, भोरवेल्लाकडून आलेले असतील आणि किंवा हडपसर सोलापूर रोड करून. पण आता स्वारगेटवर इतका दबाव आला आहे त्या ठिकाणी,
इतकी तिथे ट्रॅफिक होते की नेमकं आता प्रवाशांनी करायचं काय, का सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय म्हणून आता आपापल्याच घरच्या गाड्या घेऊन जायचं असा प्रश्न उपस्थित होतो. नेमकं करायचं काय, काय सांगता येईल, याला एक पर्याय देता येईल का? बघा, या विषयामध्ये मी अनेकदा अनेक व्यासपीठांवरती बोललो आहे. विशेषतः 2012 साली ज्यावेळेस मी विरोधी पक्षनेता होतो तेव्हापासून मी या विषयाचा पाठपुरावा करतो आहे. परंतु अनेकदा असं होतं की सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. 2012पासून माझ्याकडे माहितीच्या अधिकारात एक माहिती आहे. या स्वारगेट एस टी स्टँडच्या बाबतीमध्ये जवळजवळ 2300पेक्षा जास्त एस टी ह्या स्वारगेटला येतात. त्याच्यामध्ये या स्वारगेटला येणारे चारही दिशेवरनं, मग पुणे सातारा रोडवरनं येतात, दक्षिण पुण्यातून, इथून तुमच्या पश्चिम पुण्यातनं येणारा टिळक रोड मार्गे येतात, काही शंकरशेठ रोड मार्गे येतात, विश्रांतवाडीकडनं रस्त्यावरून येतात. ह्या चारही दिशेने जे एस टी येतात ह्या पुणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये स्वारगेटला येतात. आणि स्वारगेटला एक मोठं PMPMLचं स्टँडसुद्धा आहे. एस टी PMT अशा मिळून दिवसभरामध्ये 3,500-4,000 हजार गाड्या त्या चौकामध्ये असतात. आज बघा, त्या चौकामध्ये एक ग्रेड सेपरेटर, एक फ्लायओव्हर आहे, पण फरक पडला आहे का वाहतुकीवरती? आजसुद्धा सकाळ संध्याकाळ त्या ठिकाणी वाहतूक जाम होते. कारण आणि तिथंच मेट्रोचंही काम चालू आहे. मेट्रोचं काम चालू आहे. आता भविष्यात तिथं मेट्रोची सुद्धा गर्दी होणार आहे. मग मला असं वाटतं की ह्या ज्या शहरामधल्या मध्यवर्ती भागामध्ये, हार्ट ऑफ द सिटी, या स्वारगेटला ज्या 4 दिशेवरनं एस टी येतात याच्यामधल्या निम्म्यापेक्षा जास्त एस टी जर आपण पाहिलं तर कात्रज हा दक्षिण पुण्याचा एक भाग आहे की जिकडून पुणे सुरुवात होती. आज दक्षिण पुण्यामध्ये बरोबर माझ्या प्रभागामध्ये मला वाटतं की पुढारी प्रेसच्या मागे बरोबर 10 एकर जागा त्या ठिकाणी जवळजवळ रिझर्वेशनची जागा आहे. जर या ठिकाणी ह्या स्वारगेटमधील सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर, गोवा, कर्नाटक या भागातले एस टी 500-550चे प्लस एस टी आहेत त्या तिकडे जाऊ शकतात. तुमच्या मुळशी भागामध्ये जाणाऱ्या, चांदणी चौकात जाणाऱ्या, मुंबईला जाणाऱ्या ह्यासुद्धा एस टी तुम्ही कात्रजला नेऊ शकता. कारण त्या कात्रजच्या बायपास मार्गे परत पुणे शहरात न जाता मध्यवर्ती भागातून बाहेर निघू शकतात. आता नॅशनल हायवेचं काम कात्रजला चालू आहे की जो सोलापूर रोडचा म्हणजे तो एक बायपास मोठं काम चाललं आहे. तिथूनसुद्धा जर तुम्ही ह्या ज्या डायरेक्ट सोलापूरला जाणाऱ्या एस टी आहेत ह्यासुद्धा ज्या शंकरशेठ रोड मार्गे शहराच्या मध्यवर्ती भागातून गोळीबार मैदान करत करत सरळ पुढे जातात सोलापूर बाजार मार्गे, ह्यासुद्धा जर तुम्ही कात्रजला आणल्या तर त्यासुद्धा बायपास मार्गे बाहेर. ठीक आहे, आम्हाला कात्रजकरांना थोडा त्रास होईल त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये, परंतु पुणे शहराचा मध्यवर्ती भाग तो मोकळा होईल जर तुम्ही तिकडं पर्यायाने आमच्या इकडं त्याचा फायदासुद्धा होऊ शकतो लोकांना. जरी ट्रॅफिकची समस्येसाठी थोडा त्रास होईल, परंतु त्या भागामध्ये मोठा एस टी डेपो आल्यामुळं सगळ्यात, आणि विशेषतः ह्या एस टी डेपोच्या पुढच्या बाजूला 2 एकर PMPMLचं रिझर्वेशनसुद्धा आहे. त्या ठिकाणी जर तुम्ही एक मोठा PMT स्टॉप जर तिकडे केला तर शहरातल्या विविध भागांमध्ये तिथून लोक जाऊ शकतात. ह्या सगळ्या गोष्टी आपण का करत नाही आहे? आपल्याला वाहतूक ग्रेड सेपरेटर, फ्लायओव्हर्स करून आपली वाहतूक समस्या सुटणार नाही आहे. तर आपल्याला हे असे पर्याय अवलंबले पाहिजे. जसे की पाण्याच्या विषयामध्ये सुद्धा आपल्याला जे वेगवेगळे स्रोत आहेत आपल्याकडं, हे स्रोत जर आपण डेव्हलप केले, त्याच्यामधनं जर पाणी पुरवठा आपण त्या भागाला केला ठराविक काळाकरता का होईना, तर खडकवासल्यावरचा किंवा आता भामासखेडवरचा थोडा लोड कमी होऊ शकतो. पण आपण ते न करता आम्हाला भामासखेडचं एवढं वाढवून द्या, आम्हाला खडकवासल्याचं एवढं वाढवून द्या, आम्हाला कात्रजला पूल करा, आम्हाला चांदणी चौकात पूल करा, आम्हाला शंकरशेठ रोडला पूल करा, हे मागतोय. पण प्रत्यक्षात जर हा स्वारगेटचा जो हब आहे हेवी व्हेकलचा, हा जर लवकरात लवकर तिथनं हरवला तर पुणे शहर 100% मोकळा श्वास घेऊ शकतो. आणि एक पक्ष संघटना म्हणून मला जर कधी या पुण्यामध्ये सत्ता माझ्या पक्षाला मिळाली तर मी 100% या विषयावरती 100% काम करेल. तर त्या मुळात आता वनाज ते रामवाडी असो किंवा पिंपरी ते स्वारगेट हा मेट्रोचा प्रकल्प जो काही सुरू आहे, किंवा आता काही किलोमीटर मेट्रो आपल्या पुण्यात धावते, ह्या मेट्रोमुळे खरंच वाहतुकीचा ताण कमी होईल असं तुम्हाला वाटतं? कारण की प्रायव्हेट व्हेकल्स तर वाढतच चाललेले आहेत. मला नाही वाटत की ज्या रूटवरती हे काम चालू आहे त्या रूटवरती काय फरक पडेल म्हणून. कारण आत्ता जर पाहिलं तर मला हसायला येतं की या गोष्टी सगळ्या पाहिल्यानंतर ना, की आपल्या मेट्रोमध्ये रॅम्प वॉक होतात, आपल्या मेट्रोमध्ये रिंग सेरेमनी होतात, आपल्या मेट्रोमध्ये बर्थडे सेलिब्रेशन होतं. हे कशासाठी आपण केलं? हे तुम्ही प्रवाशांना त्याच्यामध्ये आकर्षित करण्यासाठी तुम्ही काय केलं? परवा दिवशी आमचं एक डेलिगेशन कमिशनरांकडे गेलो होतं, तेव्हाच मला हसायला आलं कमिशनरांचं, की कमिशनर म्हटले की ज्या खराडीमधल्या माणसाला जेवायला जर कोथरूडला यायचं असेल तर तो मेट्रोनी पटकन येऊ शकतो जेवायला. पुणे शहराचा कमिशनर अशा प्रकारे बोलतात
की खराडीच्या माणसाला जेवायला यायचं असेल कोथरूडला किंवा कोथरूडच्या माणसाला खराडीला जेवायला जायचं असेल तो मेट्रोने जाऊ शकतो. काय तुम्ही प्रशासक आहात आणि तुम्ही अशा प्रकारे हास्यास्पद उत्तरं देत आहे. जेवायला खराडीचा माणूस कोथरूडला आणि कोथरूडचा माणूस खराडीला जाईल मेट्रोनी. कशा म्हणजे आपण विकास कशासाठी करतोय, कोणत्या मुद्द्यांवरती करतोय हेच काही गोष्टी कळत नाही आहेत. त्या एक वाहतुकीचा एक शेवटचा मुद्दा आणि मग आपण पर्यावरणाकडे वळूयात. तर त्या कात्रज चौक जे आपण ज्याला म्हणतो की दक्षिण पुणे आपलं किंवा प्रवेशद्वार आपण म्हणू पुण्याचं दक्षिणेकडचं, तिथे आता इतकी प्रचंड कोंडी होताना दिसते आणि एक नगरसेवक म्हणून तुमच्याकडून इतक्या लोकांच्या अपेक्षा आहेत की याच्यातनं आत्ता आम्हाला सोडा. की तुम्ही, मी किंवा आणखी बरेच जण तिथले रहिवासी आहेत, सकाळपासून तिथे जी ट्रॅफिक सुरू होते ते अगदी रात्रीपर्यंत नेमकं काय आहे, का तिथे कोंडी होती आणि ती कोंडी कशी सुटू शकते? मुळात कात्रजच्या वाहतुकीचा प्रश्न जर आपण पाहिला तर कात्रजला मी 2011 साली कात्रज कोंडो रोडला फ्लायओव्हर बांधला आणि ह्या फ्लायओव्हरच्या तोंडावरतीच मेन प्रॉब्लेम आहे की याच ठिकाणी एका खाजगी प्लॉट आहे. मी भूसंपादनाची कारवाई तिकडे लावली होती, परंतु त्यावेळेसुद्धा राजकीय वैमनस्य त्या ठिकाणी आडवं आलं आणि संबंधित त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीचाच टाईप झाला त्या जागा मालकाबरोबर आणि मी लावलेलं भूसंपादन त्या ठिकाणी थांबलं. जर 2012-13 साली ते भूसंपादन पार पडलं असतं तर आज कात्रजला या समस्येला तोंड द्यावं लागलं नसतं. की जो ट्रॅफिक डायरेक्टली कात्रज कोंडवा रोडवरून येतो तो सी चॅनलमध्ये फिरून तो कात्रजच्या चौकात येतो. तो डायरेक्टली जर गेला असता तर जे 100 फुटाचं अंतर आहे, 100 फूट, जे 100 फुटाचं अंतर आहे हे आज अंतर 400 फुटाचं झालं आहे. त्यामुळे ते ट्रॅफिक सगळं वळत येतं आणि याच्यामध्ये कुठेतरी राजकीय इच्छाशक्ती असली पाहिजे माणसाची. माझी खूप आहे हो, मला खूप वाटतं माझं कात्रज ट्रॅफिक सुरळीत व्हावं, काय व्हावं. कात्रजच्या लोकांनासुद्धा इतकी गडबड असते. हे मी पाहतो, आम्ही ट्रॅफिकला उभे राहतो सिग्नलला, इतकी लोक त्या सिग्नल इतकं ब्रेक करतात आणि त्या चौकामध्ये शेवटी डेव्हलपमेंट आहेत. आज नॅशनल हायवेने तिकडं जो 1.5 किलोमीटरचा पूल करण्याचं काम चालू आहे. आज हा पूल झाल्यानंतर मला वाटत की कात्रजला कुठं ट्रॅफिक समस्या होईल, ज्याची 2024च्या दरम्यान त्याचं वर्ष दीड वर्षामध्ये त्याचं लोकार्पण होईल आणि मग त्या कात्रजचा चौक 100% मला वाटते की मोकळा श्वास घेऊ शकतो. आज जर ही परिस्थिती, भयानक परिस्थिती जर पलीकडच्या बाजूने जो जांभूळवाडीचा तिकडचा रोड झाला आहे तो जर नसता तर आज कात्रजला तुम्ही येऊच शकला नसता. आणि तो पूल तिकडून निम्म्यापेक्षा जास्त ट्रॅफिक तिकडून, पण आता जे ट्रॅफिक होतं आहे हे संपूर्ण ट्रॅफिक आहे ते कात्रज कोंडा रोडचं म्हणजे सोलापूर रोडचं आहे. जर या सोलापूर रोडचं ट्रॅफिक या 1.5 किलोमीटरच्या फ्लायओव्हरवरती गेलं तर साधारण हजारो गाड्या या फ्लायओव्हरवरती जाऊ शकतात आणि खाली गाडी राहणार नाही. त्यामुळं खाली जे प्रवास राहणार आहे हा फक्त स्थानिक नागरिकांचा राहणार आहे. त्यामुळे कात्रजची समस्या वाहतुकीवरती काम करताना मी पूर्वीसुद्धा बोललो होतो की जर बालाजीनगरचा ब्रिज हा डायरेक्टली जर इच्छाशक्ती असती त्यावेळेसच्या लोकप्रतिनिधींमध्ये आणि त्यांनी जर तो फ्लायओव्हर डायरेक्टली कात्रजच्या बाहेर येऊन सोडला असता, मी जर त्यांच्या ठिकाणी महापौर असतो, मी जर स्टँडिंग कमिटी चेअरमन असतो तर मी नक्की माझ्या प्रभागाचा विचार केला नसता. मी माझ्या शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराचा, दक्षिण प्रवेशद्वाराचा विचार केला असता. आज आमचं कात्रज म्हणजे लिटरली पुणे शहराची हागंदारी झाली आहे. सांगायला काय काय गोष्टींची लाज वाटते. अनाधिकृत टपऱ्या, मग अनाधिकृत गाड्या यांचं सगळ्यांचं ते हब झालं आहे. मग याच्यामध्ये ना पोलीस यंत्रणा काम करते आहे, ना ट्रॅफिक डिपार्टमेंट काम करतं आहे, ना अतिक्रमण विभागाला आम्ही बोललो की अतिक्रमण विभाग उठणार आणि कारवाई. मग ह्याच पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने त्या ठिकाणी लोकांना पथारीची लायसन कोणी दिली? महानगरपालिकेने दिली ना. आज त्यांच्याकडनं पैसे वसूल करायला तुम्ही जाताय, मग त्यांना तुम्ही वेगळी पर्यायी व्यवस्था काय करून दिली? पर्यायी व्यवस्था करून नाही देता तुम्ही डायरेक्ट त्यांच्यावरती कारवाई लावताय. पुणे कात्रजची वाहतूक समस्या ही कात्रज उपनगरीय भाग आहे आणि पुणे शहराचं प्रवेशद्वार आहे. याच्यावरती काहीतरी ठोस कामं, ठोस पर्याय, ठोस बजेट मिळालं पाहिजे. त्याच्याकरता मला वाटते की कात्रजची एक हाती सत्ता कात्रजच्या जनतेने माझ्या हाती द्यावी. मग तुम्हाला मी कात्रजला तुमच्या नजरेस, कारण आता काय होतं 4 नगरसेवक आहेत, 3 नगरसेवक एका पक्षाचे, 1 नगरसेवक एका पक्षा, अपेक्षा मात्र एकाच पक्षाकडनं, बाकीच्यांनी फक्त मग बांधकाम ह्या गोष्टीत गोळा करत बसायचं आणि विकासाचा मुद्दा म्हटलं की वसंत मोरेकडे बघायचं. मग मला वाटते की तसंच कात्रजच्या जनतेने सुद्धा 15 वर्ष नगरसेवक आहे, एकदा एक हाती देऊन तर पाहावं. जसं राज ठाकरे नेहमी म्हणत असतात महाराष्ट्रात एक हाती देऊन, हां, पुणे एक हाती द्यावं, कात्रज एक हाती. तुम्ही पण स्वतःसारखं सरळ करायला 100%. निश्चितच. आत्ता आपण पर्यावरणाचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो देखील मी आत्ता तात्यांकडून समजावून घेणार. कारण कालच आपण पाहिलं की चिपको आंदोलन
आणि मनसेनं त्यात इनिशिएटिव्ह घेतला. मनसेच्या पर्यावरण सेलचे पण सगळे त्या ठिकाणी प्रतिनिधी देखील होते आणि अक्षरशः चांगल्या पद्धतीने जरी ते आंदोलन झालं असलं तरी प्रशासन त्याच्यावर किती लक्ष घालणार आहे हे देखील अर्थात भविष्यात आपल्याला कळणार आहे. त्यामुळे मी आता तेच त्यांना विचारण्यात, आता नेमकं कालचं जे आंदोलन होतं अर्थात संपूर्ण महाराष्ट्राने ते पाहिलं, तुमचे सगळ्यांची वेशभूषा पाहिल्या आणि त्यातून तुम्हाला हेच प्रदर्शित करायचं होतं की बाबा रे बघा या पक्ष्यांचं, प्राण्यांचं, त्यांच्या आदिवासाचं काय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपण झाडं तोडणार आहोत ते पण नदी सुधार प्रकल्पासाठी, ज्या नदीनं ती झाडं जगवलेली असतात, त्याच्या पाण्यामुळे ती झाडं आज आपल्याला सावली, ऊन, छान फळबिळं देतात, अशांवर जर घाला घालणार असेल तर नेमकं पुण्याचा एकीकडे विकास होतोय असं आपण म्हणतो आणि एकीकडे पुणे बकास करण्याच्या दृष्टीवरून पावलं टाकली जातात. काय सांगताय? बघा कसं होतं की आत्तापर्यंत पुणे शहरामध्ये अनेक टेकड्यांचे प्रश्न उपस्थित झाले. मग विशेषतः त्याच्यामध्ये वेताळ टेकडीचा आत्ता झालेला असेल किंवा मागे घेतलेला आमचा तळजाई टेकडीचा विषय असेल. ह्या टेकड्यांचे ज्यावेळेस विषय येतात ना त्यावेळेस माणूस फटकन जागा होतो. कारण या टेकड्यांवरती आपला वावर आहे, आपण फिरायला जातो तिकडे. कारण तळजाई टेकडी, वेताळ टेकडी हे नागरिकांची फिरण्याची ठिकाणे आहेत की जे सकाळचा चांगला श्वास घेण्यासाठी त्यांना तिकडे टेकडीवर जावं लागतं, म्हणून त्या विषयामध्ये लोक लगेच ॲक्टिव्ह होतात. परंतु नदी हा असा विषय आहे की जो पूर्णपणे निर्मनुष्य आहे, की जो पूर्णपणे तिकडं दुर्लक्ष होतं. आपण नदीकडे कधी बघतो? निर्माल्य टाकण्याकरता. आपण नदीकडे कधी बघतो? जेव्हा पूर येतो तेव्हा. इतर वेळेस आपलं नदीकडे लक्ष नसतं. आणि मग नेमका हाच डाव साधला आहे आता या लोकांनी. 4,500-5 हजार कोटी रुपये जर त्या नदी सुधार प्रकल्पावरती तुम्ही टाकताय आणि त्याच्यामध्ये तुम्ही 1 रुपयासुद्धा नदी सुधार प्रकल्पामध्ये पाण्याच्या शुद्धीकरणासाठी टाकत नाही. 92 कोटी रुपयांचा निधी त्याच्यामध्ये नदी सुधार प्रकल्पाला जे नदी काठ केलेत, ह्या नदी काठामध्ये 92 कोटी रुपये तुम्ही तिथं पाईपलाईन टाकायला टाकताय. परंतु प्रत्यक्षामध्ये जे पैसे मलनिस्सारण प्रकल्पावरती टाकायला पाहिजे तिथं टाकला जात नाही. आमचा नेमका ह्याच विषयाला विरोध आहे. तुम्ही लिहून दिलं आहे की नदीकाठ सुधार प्रकल्पाअंतर्गत एकही झाड तोडलं जाणार नाही, ही सगळी झाडं जपून आम्ही नदीकाठ सुधार प्रकल्प राबवू. परंतु प्रत्यक्षामध्ये आज जागेवरती 6,400 झाडांचा बळी दिला जाणार आहे, त्यांची कत्तल होणार आहे. ह्याच्यापेक्षा जास्त झाडांची कत्तल ऑलरेडी झालेली आहे, ही जी की तेरी बी चूप मेरी बी चूपमध्ये झाली आहे. आम्ही ज्यावेळेस पर्यावरणप्रेमी लोकांनी आम्हाला या विषयामध्ये साथ घातली, आम्ही त्यांना जाऊन भेटलो. लिटरली स्वतःच्या घरावरती, स्वतःच्या मुलाबाळांवरती जसं लक्ष असतं तसं या पर्यावरणप्रेमींचं या नदीपात्रातील झाडांवरती लक्ष आहे. त्यांचा इतका बारकाईनं अभ्यास आहे. ज्यावेळेस आम्ही त्यांना भेटलो बंडगार्डन बंधाऱ्यावरती, बंडगार्डन बंधाऱ्यापासून तर सादलबाबा दर्ग्यापर्यंत ह्या लोकांचं जे आम्ही काउंटिंग पाहिलं, 115 झाडं गायब आहेत. ती लोक सांगतात एक एक झाड. म्हणजे ही लोक किती चांगलं काम करतात. ह्या लोकांना जर या लोकांनी इकडं या नदी सुधार प्रकल्पाला एक विरोध दर्शवला आहे, विकासाला विरोध नाही दर्शवला, या प्रकल्पाला विरोध दर्शवला, तर त्यांनी तुम्हाला प्लॅनसुद्धा दिला आहे. असं नाही की त्यांनी फक्त एक बाजू चालू आहे, त्यांनी दुसरी पण बाजू तुमच्यासमोर मांडलेली आहे. तुम्ही दुसऱ्या बाजूनसुद्धा त्यांच्या प्रकल्पावरती एक पुणेकर म्हणून त्यांनी दिलेल्या विषयावरती तुम्ही त्यांचं ऑब्झर्वेशन, त्यांचा अभ्यास, त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे. तर तसं काही होतच नाही आहे. अतिशय कमिशनर साहेब गेले की एकदम तुच्छ दर्जाची वागणूक मिळते. तुम्ही काय करणार? तुम्हाला काय माहिती आहे? मग विकास कामं करायची नाही का? अरे करा ना बाबांनो, विकास कामं करा, परंतु पुण्याच्या हिरवाईला संपवण्याचं काम कोणी करू नये. एका बाजूला नगरसेवक इकडं 15-15, 12-12, 15-15 लाखांची झाडं लावतात, गार्डन्स करतात, आणि दुसऱ्या बाजूला तयार शेकडो वर्षांची झाडं, एका झाडाला 1205 नंबरचा टॅगिंग आहे. आज तुम्ही आजसुद्धा बंडगार्डन बंधाऱ्याला, म्हणजे ज्या ठिकाणी नाईक बेट आहे, त्या नाईक बेटाच्या समोरच्या बाजूला जर तुम्ही गेलात संगमावरती, जिकडं मुळामुठाचा संगम होतो, त्या ठिकाणी तुम्ही गेलात, 6 फूट लांबीचा घेर आहे झाडाचा. त्या 6 फूट लांबीच्या घेराचा झाडाला सुद्धा टॅगिंग केलं आहे. आणि तुम्ही काय सांगता? हे काय जे कोणी ते पुणे महानगरपालिकेचे प्रकल्पीय अधिकारी त्यांना काय कळतं? स्वतः सांगतात की कोणत्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये कुठलंही देशी झाड तुटणार नाही. मग वाळुंज कुठलं आहे? मग त्याच्यामध्ये जी काही झाडं दाखवलेली आहेत, करंज कुठलं आहे? ही झाडं सगळी देशी झाडं आहेत. 1100 1150 करंजाची झाडं तुटली जाणार आहेत आणि ती रिडेव्हलपमेंट होत नाहीत कधीच. ती झाडं परत रिप्लांटेशन त्याचं करता येत नाही आहे. करंजाचं रिप्लांटेशन होत नाही, वाळूंचं रिप्लांटेशन होत नाही, यांचं रिप्लांटेशन करणार दाखवत आहे. मग याच्यामधून जो पक्ष्यांचा अधिवास या नदीकाठ प्रकल्पावरती आहे, हा अधिवास धोक्यात येणार आहे. हे पक्षी इथून बेघर होणार आहेत.
आणि हे केल्यामुळं नदीकाठ प्रकल्पावरती ज्या पाटील इस्टेटसारखी वस्ती आहे, अजून ज्या वस्त्या आहेत, या सगळ्या धोक्यात येणार आहेत. पुणे शहराचं जर आपण रचना पाहिली तर संपूर्ण पुणे शहराचा पाणी हे मुळामुठा नदीत जातं. आज मुळामुठा नदीमध्ये भराव टाकला आहे तुम्ही. आज संगमावरती 700 फूट लांबीचं विड्थ आहे त्या नदी पात्राची. ह्या 700 फूटच्या विड्थमध्ये 150 फूट सादलबाबाच्या बाजूने आणि 150 फूट तिकडं बंड गार्डनच्या बाजूने असा 150 300 फूट, 700 फुटामध्ये 300 फुटाचा भरावा टाकला आहे. 400 फूट नदी पात्र तुम्ही असं ते पण त्याला पण स्टोन पिचिंग केले. याच्यामध्ये ते पाणी मावणार का बरं? तुम्ही केलेलं जे सुंदर सुंदर प्रकल्प दाखवला आहे तो राहणार का? आपल्याकडं आमचा नाशिकचा प्रकल्प गोदावरी घाटावरचा आपण सर्वांनी पाहिलेला आहे. मोठा पाऊस झाला, पाऊस कोणाच्या हातामध्ये नाही आहे. आणि आत्ताच्या जे पर्यवेक्षण झालेलं आहे याच्यामध्ये भविष्यात पुणे शहराचं पावसाचे दिवस कमी होणार आहेत, परंतु पावसाचं प्रमाण जवळजवळ 35% वाढणार आहे. न जर 35% वाढलेलं प्रमाण पाऊस जर ढगफुटीसारखी आता आपण पाहतोय, ढगफुटीसारखा पाऊस अर्धा तासात येतो, होत्याचं नव्हतं करून टाकतो. मग असा जर पाणी समजा तुमच्या चारही धरणांमध्ये त्या भागामध्ये झाला आणि तिथून पाणी सोडलं तर तुमच्या याचं काय होणार आहे? म्हणजे एकंदरीत की पर्यावरणाचा विषय घेताय, पर्यावरणासाठी प्रकल्प राबवतात आणि एकीकडे पर्यावरणावरच तुम्ही घालताय. निश्चितच. अर्थात मी एक छोटासा ब्रेक घेणार, पण ब्रेक नंतर आणखी काही महत्त्वाच्या समस्या पुण्यातल्या त्यावर देखील मी वसंत मोरे यांच्याशी संवाद साधणार आहे. घेऊयात एक छोटासा ब्रेक. विद्येचं माहेरघर म्हणजे पुणे, उद्योगांचं जाळं म्हणजे पुणे, संस्कृतीचं लेणं म्हणजे पुणे, ऐतिहासिक देणं म्हणजे पुणे. पुण्यनगरीमुळं कसं वाढतंय महाराष्ट्राचं वैभव. विविध क्षेत्रातील नामवंतांच्या विशेष मुलाखतींचा कार्यक्रम. हातभार पुण्याचा, विकास महाराष्ट्राचा. प्रायोजक महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन प्रस्तुत हातभार पुण्याचा, विकास महाराष्ट्राचा. आपण वसंत मोरेंकडून मुळात वाहतुकीची समस्या, पुण्यातल्या पाण्याची समस्या आणि त्यासोबतच पर्यावरणाची नेमकी समस्या आणि ती कशी सोडवता येईल या दृष्टिकोनातून सगळी माहिती विस्तृत स्वरूपात ऐकलीत. आणखी काही समस्या आहेत, त्या समस्यांवर देखील मी त्यांच्याशी संवाद साधणार आहे. मोरे साहेब, शाळा, शिक्षण या गोष्टी अत्यंत मूलभूत आणि गरजेच्या आहेत आणि त्यात पुणे तर विद्येचं माहेरघर आपण म्हणतो. केवळ पुण्यातलेच नव्हे, देशातलेच नव्हे तर परदेशातली मुलं देखील आपल्या इथे शिकायला येतात. पण आपलं जे मूळ स्थान आहे पुण्यातलं, जर म्हणजे कुठल्याही जिल्ह्यात तुम्ही गेलात तर महापालिकेच्या शाळा, त्या शाळांकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. पण महापालिकेच्या दृष्टिकोनातून या शिक्षणाचा विचार केला किंवा तिथल्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर अजूनही ती जी इतर खाजगी शाळांमधून मुलं शिकतात त्यांच्या तोडीपर्यंत जात नाहीत. नेमकं काय, कुठे आपण कमी पडतो? बघा, परत फिरून फिरून प्रश्न तिथंच येतो. शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयावरती पुणे महानगरपालिका काय काम करते? तर आज पाहिलं तर महानगरपालिकेचं मला वाटतं 450-500 कोटी रुपयांचं बजेट शिक्षण मंडळाचं आहे. आणि याच्यामध्ये सर्वात जास्त खर्च कुठं होत असेल तर शालेय विषयावरती होतो, मुलांची संख्या वाढवण्यावरती होतो. आणि ह्याच विषयावरती मला सांगायला अभिमान वाटतो की माझी शाळा पुणे शहरातली सर्वात मोठी शाळा आहे. त्या शाळेमध्ये जवळजवळ 2 ते 2.5 हजार विद्यार्थी मराठी शाळेमध्ये आहेत माझ्याकडे. माझी पटसंख्या ही कायम वाढत चालली आहे. माझी 1ली ते 10वीपर्यंत मी माझी महानगरपालिकेची शाळा केली आहे. आज पुन्हा एकदा विषय असा होतो की 100 नगरसेवकांची सत्ता असलेली पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळ बरखास्त केल्यानंतर 4.5 वर्ष शिक्षण समिती स्थापन करायला लावतात. म्हणजे याच्यामध्ये ह्यांची मानसिकता आहे की नाही की महानगरपालिकेची शाळा म्हटली की लोक करतात, माझ्या शाळेमध्ये या तुम्ही. म्हणून मी म्हणतो की माझ्याकडे जो मी प्रकल्प राबवतो, आज माझी शाळेची इमारत पाहिली, माझ्या शाळेच्या पटसंख्या पाहिली की पुणे महानगरपालिकेतला मी एकमेव नगरसेवक आहे की ज्याच्या शाळेमध्ये 10वीचे प्रवेश संपले असा लिटरली मला बॅनर लावावा लागतो. प्रवेश उपलब्ध नाहीत 8वी 9वी 10वीला. पण आज मी तिकडं 11वी 12वीची मान्यता घेतली आहे,
पण महानगरपालिकेच्या एका धोरणामुळं मला त्या ठिकाणी ज्युनियर कॉलेज करता येत नाही आहे. माझे वर्ग खोल्या बांधून तयार आहेत, माझं सगळं बांधून तयार आहे, परंतु महानगरपालिका तिकडं म्हणती जी शाळा जी संस्था 11वी 12वी चालवायला घेणार त्या संस्थेने महानगरपालिकेला 10 लाख रुपये डिपॉझिट द्यावं. कशा करता? म्हणजे छोटे छोटे जे विषय त्याच्यामधून मला असं वाटतं की कदाचित महानगरपालिकेच्या लोकांनाच वाटत नसेल की आमच्या शाळेमध्ये मुलं यावीत. कारण बऱ्यापैकी नगरसेवक असतील, लोकप्रतिनिधी यांच्या स्वतःच्या शाळा आहेत. ह्या शाळा यांना सक्षम करायच्यात, ना की महानगरपालिकेचे. महानगरपालिकेचं शिक्षण मंडळ हे फक्त यांना टेंडरसाठी पाहिजे, यांना शिक्षणासाठी नको आहे. आज हेच नाही हो, तुम्ही महानगरपालिकेच्या शाळांमध्ये बिल्डिंग आम्ही बांधतो आणि ह्या बिल्डिंगमध्ये बांधलं तिकडंच आम्ही बिल्डिंगमध्ये मुताऱ्या करून टाकतो आणि त्या संपूर्ण त्या आतमधल्या शाळेतल्या मुताऱ्यांची कधी स्वच्छता होत नाही आणि त्याच्यामुळं अख्ख्या शाळेमध्ये गेल्यानंतर घाणेरडा एक दुर्गंध त्या ठिकाणी पसरलेला असतो. मी ज्या प्रभागात राहतो त्या प्रभागात एक भली मोठी सुंदर इमारत बांधली आहे आणि त्या इमारतीमध्येच पहिल्या दुसऱ्या मजल्यावरतीच टॉयलेट बांधून ठेवलं आहे. मी ते टॉयलेट चालूसुद्धा करून दिलं नाही. मी तिथं दुसरीकडे खालच्या बाजूला जी जागा होती त्या जागेमध्ये टॉयलेट केलं. त्यामुळं आज त्या इमारतीमध्ये दुर्गंध जो पसरत होता तो बंद झाला आहे. या गोष्टींचा अभ्यास का आपण करत नाही? आपण आपल्या पोरांना नुसते बूट दिले, ड्रेस दिले, दप्तरं दिली, पुस्तकं दिली म्हणजे संपलं का आपलं? त्या ठिकाणी शिक्षक का देत नाही आपण? चांगल्या दर्जाचं शिक्षण जर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मिळालं तर मला वाटतं की बाहेरच्या शाळांमध्ये जे प्रवेश पैसे भरावे लागतात ते न करता महानगरपालिकेची शाळा आपण करू शकतो. आपलं जे ब्रीदवाक्य आहे ना पुणे महानगरपालिकेचं, वरदजन हितध्येयम, हे आपण कुठेच राबवताना दिसत नाही आहे. मला वाटतं ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये महानगरपालिकेला काम करण्यासाठी खूप संधी आहे, परंतु महानगरपालिकेचं शिक्षण मंडळ असेल, आत्ता स्थापन झालेली शिक्षण समिती असेल, ही जर फक्त आणि फक्त टेंडर या प्रोसेसवरती लक्ष ठेवून काम करणार असेल तर महानगरपालिकेच्या शाळांचा विकास होऊ शकत नाही. त्यामुळं शिक्षणावरती नीट लक्ष द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये तज्ज्ञ लोकांच्या नियुक्त्या झाल्या पाहिजेत, ना की राजकारणी लोकांच्या. तज्ज्ञ लोक त्या ठिकाणी असली पाहिजेत की जी तज्ज्ञ लोक ह्या शिक्षण समितीवरती व्यवस्थितरित्या काम करतील. त्यांना कोणत्याही प्रकारचा राजकीय त्यांच्या डोक्यामध्ये नसलं पाहिजे. त्यांना फक्त त्यांच्या शाळांचा विकास करणं हे त्यांच्या लक्षात असलं पाहिजे, तर या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. पण मोरे साहेब, हा झाला शिक्षणाचा विषय. आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर पुन्हा तीच समस्या आहे. समस्या या बाबतीत काय सांगतील की तुम्ही जे कोरोना काळात काम केलं किंवा तुम्ही जी महापालिकेसाठी एक समांतर आरोग्य यंत्रणा राबवली होती कोरोना काळामध्ये आणि ती खूप गाजली होती संपूर्ण महाराष्ट्रभर, तो पॅटर्न चर्चेत आला होता. एक हॉस्पिटल देखील तुम्ही उभारणी होतं आणि जवळजवळ 40 बेड त्यामध्ये होते. काय सांगतील त्या संदर्भामध्ये? बघा, मी मागंसुद्धा बोललो होतो, आपल्या पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे अक्षरशः धिंडवडे निघाले. कारण त्या टायमाला फर्स्ट वेवला आपला डेथ रेट हा साधारण 55 ते 56च्या दरम्यानचा होता आणि ज्या टायमाला सेकंड वेव आपल्याकडे आली तर सेकंड वेवला तो कमी न होता तो 73 ते 76वरती गेला रोजचा. रोज या पुण्यामध्ये 73 ते 76 लोक सेकंड वेवला मरत होती. आणि आपल्याकडं काय होतं की आपण ज्या पद्धतीने या कोरोनाची समस्या, कसं एखाद्या शहरावरती वैयक्तिक स्वतःवरती सुद्धा जेव्हा एखादं संकट येतं तेव्हा ते संकट येत असताना ते संधीसुद्धा घेऊन येत असतं. तुम्हाला त्या संकटातली संधी शोधता आली पाहिजे. आणि नेमकी मी त्या संकटातली कोरोनारूपी संकटामधली संधी शोधली आणि त्या संधीनुसार जसा कोरोनाच्या वेवलाईन बदलत गेल्या, जसा कोरोना वेगवेगळ्या टाईपमध्ये पुढे येत गेला, त्या प्रत्येक विषयावरती मी काम करत गेलो. ज्यावेळेस तुम्हाला राशन हवं होतं त्यावेळेस मी राशन दिलं. ज्या टायमाला तुम्हाला जेवण कमी पडत होतं मी जेवण दिलं. ज्या टायमाला तुम्हाला रॅमडेसिवीर हवं होतं त्या टायमाला मी रॅमडेसिवीर दिलं. बेड मी उपलब्ध करू शकत नव्हतो कारण महानगरपालिकेच्या यंत्रणेमध्ये या सगळ्या गोष्टी होत नव्हत्या. म्हणून मी स्वतः डायरेक्ट 40 बेडचं हॉस्पिटलच टाकलं 6 दिवसात फक्त, कारण माझी इच्छाशक्ती तेवढी होती. 6 दिवसामध्ये हॉस्पिटल उभा करणारा कदाचित मला वाटतं की मी देशातला पहिला नगरसेवक असेल. इथे 6 दिवसामध्ये मी अगदी ऑक्सिजन बेडसहित सगळं हॉस्पिटल उभं केलं आणि ऑक्सिजन बेडसहित हॉस्पिटल उभं केलं तर मला ऑक्सिजनसाठी पळापळी करायला लागली. म्हणजे हे सगळं पाहिलं आहे. आणि आता त्याच्यानंतरनं परत एकदा जे एखादं संकट तुमच्यावरती आलं होतं कोरोनारूपी, देशामध्ये सगळ्यात जास्त डेथ रेट कुठं होता तर पुण्याचा होता. याच्यामधनं पुणे महानगरपालिकेने काय शिकलं? काहीच नाही. आमची महानगरपालिका जर गाद्या, उशा, बादल्या, टूथपेस्ट, चादरी, बेड हे खरेदी करण्यामध्ये जर बजेट घालवत असेल, ऑक्सिजन हवा होता, ऑक्सिजन देऊ शकला नाहीत. रॅमडेसिवीर हवं होतं, रॅमडेसिवीर देऊ शकलं नाहीत. बेड हवे होते, बेड देऊ शकले नाहीत. आणि काय खरेदी करत बसले? आज बरं हे सगळं घेतलेलं सामान कुठे आहे? सत्ताधाऱ्यांच्यामध्ये हिंमत होती ना तर एक खास सभा या कोरोना विषयावरती लावायला पाहिजे होती.
इतक्या वेळा आम्ही आक्रमकरित्या महानगरपालिकेमध्ये मांडत होतो की कोरोना या विषयावरती खास सभा घ्या, कोरोना या विषयावरती. एकाच्यात हिंमत नव्हती की कोरोना या विषयावरती खास सभा घ्यायची. मला वाटतं मुंबईला जर चौकशा होतात या कोरोनाच्या बाबतीतल्या, पुण्यात का होत नाहीत? पुण्यात बी खरेदी झाली ना. पुण्यामधल्या खरेदीमध्ये जी काही यंत्रणा उभी केली होती, ज्या खॉट घेतल्या होत्या, ज्या गाद्या घेतल्या होत्या, ज्या बादल्या घेतल्या होत्या, ज्या टॉवेल्स घेतले होते, करोडो रुपयांचा निधी याच्यावरती खर्च. हे कुठे आहे आत्ता? हे सगळं कुठे गेलं? हे कुठंतरी बघितलं पाहिजे. मग हे आरोग्य व्यवस्था, तुम्ही म्हणताल उद्या तू काय करतो? मी आरोग्य व्यवस्थेवरती ज्या पद्धतीने काम करतो, 2 OPD आहेत माझ्याकडे, ज्या ठिकाणी माझ्या प्रभागातली आजूबाजूच्या प्रभागातली सुद्धा गोरगरीब लोक 5 रुपयात त्या ठिकाणी इलाज करायला येतात. महानगरपालिकेच्या OPD वरती लोक विश्वास ठेवतात. आज त्या टायमाला मी ह्या OPD उभ्या केल्या, त्या टायमाला मला अनेक मित्रांनी सांगितलं, अरे तू डॉक्टरांबरोबर वाईटपणा कशाला घेतो, तू जर असं काम केलं तर डॉक्टर नाराज होतील. पण डॉक्टर नाराज होण्यापेक्षा माझ्या जनतेला मी रिलॅक्सेशन देऊ शकतो याचं मला समाधान होतं. आणि मला वाटतं की एखादं चांगलं विकासाचं काम ज्यावेळेस तुम्ही करत असता, त्यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला सन्माननीय राजसाहेब ठाकरे सांगतात, विकासाचं काम करत असताना मतं मिळतील नाही मिळतील ह्याचा विचार करू नका. जर तुम्ही चांगलं विकासाचं काम करताल, 100% लोक तुम्हाला मत देतील. आणि त्या पद्धतीवरती आम्ही चालतो. थोडक्यात मोरे म्हणजे जसं तुम्ही फक्त इमारती उभ्या करण्यात तुमचा इंटरेस्ट कमी आहे, पण त्या इमारतीत इलाज होणं जास्त गरजेचं आहे असं तुमचं मत आहे. पण हे आता पुन्हा सगळं जर आपण बघितलं तर महापालिकेचं एक सगळ्यात महत्त्वाचं जी आपण ज्याला म्हणतो साधन उत्पन्नाचं, इन्कम सोर्स, या दृष्टिकोनातून जर महापालिकेकडे पाहिलं तर आता महापालिकेकडे असं नेमकं राहिलं आहे काय? म्हणजे LBT गेला, GST तर आपल्या हातात नाही राहिला, बाकीच्या बऱ्याच गोष्टी जकात तर संपलेलीच आहे. त्यामुळे आपण जसं म्हणतो की महापालिकेकडून खूप अपेक्षा करतो आपण की आपल्याला पैसा मिळाला पाहिजे, लोकांपर्यंत तो पोहोचला पाहिजे, पण हे करण्यासाठी महापालिकेकडे काय स्रोत? बघा, मला वाटतं की तुम्ही हा अतिशय चांगला प्रश्न विचारला आहे की आज महानगरपालिकेच्या हातातून जकात गेली, LBT होतं, LBT गेलं, GST तर आपला संबंध येत नाही. आज महानगरपालिकेकडं उत्पन्नाचे साधन म्हणून फक्त 3 विषय राहिलेत. एक विषय टॅक्स, दुसरा विषय बांधकाम आणि तिसरा विषय पर्यटन. हे 3 विषय आज पुणे महानगरपालिकेकडे एक चांगला उत्पन्न सोर्स म्हणून आपण पाहू शकतो. विशेषतः टॅक्स डिपार्टमेंट, ह्या टॅक्स डिपार्टमेंटमध्ये जर आज तुम्ही गेलात तर त्या टॅक्स डिपार्टमेंटमध्ये तिथल्या कर्मचाऱ्यांवरती इतका प्रचंड दबाव आहे की एका कर्मचाऱ्याला वसुली करण्यासाठी एवढे मोठे भाग देण्यात आलेत की तो ते पूर्णच करू शकत नाही. त्यानुसार टार्गेट दिलं जातं. तू एवढे टार्गेट, आज अशी अनेक उदाहरणं आहेत. आज तुम्ही टॅक्स डिपार्टमेंटमध्ये बांधकाम विभागामध्ये जाऊन बघा, अनेक अधिकारी आज त्या ठिकाणी BP शुगरचे आजारी झालेत, त्यांना आजार जडलेत, BPचे आजार आहेत, शुगरचे आजार आहेत, त्या लोकांना हायपर टेन्शन आहे. ह्या लोकांना कशामुळं? ह्यांना वरिष्ठांकडून येणारा दबाव. वरिष्ठ ह्या लोकांच्या बाकीच्या विषयांकडे का लक्ष देत नाही? ह्या 2 विषय जसे आहेत की ह्या 2 विषयांमध्ये मनुष्यबळ वाढवलं गेलं पाहिजे. टॅक्स डिपार्टमेंटमध्ये माणसं वाढवली पाहिजे, बांधकाममध्ये माणसं वाढवलं. आणि पर्यटनाच्या नावावरती तर आपल्याकडे शंका आहे. आपल्या पुण्यामध्ये आज पुणे आपलं ऐतिहासिक पुणे आहे. आज मला आठवतं बघा, 2014 साली आम्ही ज्यावेळेस जापानला गेलो होतो, आमचा संपूर्ण पुणे महानगरपालिकेचा एक दौरा होता. त्याच्यामध्ये सगळा हा दौरा आमचा वैयक्तिक पैशावरती झाला होता. महानगरपालिकेचं कुठलंही 1 रुपया आम्ही त्याच्यामध्ये घेतला नव्हता. तर ह्या दौऱ्यामध्ये एक हेरिटेज वॉक आम्ही जापानमध्ये पाहिला होता. तो हेरिटेज वॉक आपल्या पुण्यामध्ये आम्ही चालू केला होता. परंतु आपल्याकडे कसं माहिती आहे का, ज्या चांगल्या गोष्टी येतात नाही, ह्यांना काहीतरी लगेच दृष्ट लागते आणि त्या गोष्टी बंद केल्या जातात. आज पुणे दर्शनसारखी एक व्यवस्था आहे आपल्याकडे, ती किती वर्षापासून आपल्याकडे चालू आहे, त्याच्यामध्ये काही नाविन्यपूर्ण नाही आहे. पुण्यामध्ये या, त्या बसमध्ये बसा, त्या बसमधनं निघा, स्वारगेटवरनं निघायचं, सारसबागेला जायचं, दारात उभं राहायचं, हा सारसबाग गणपती, तिथून पुढं जायचं, ही कात्रजची बाग, इथून पुढं यायचं, ते असं दाखवत जातं. मंडईत तर आता बंदच झालं. म्हणजे ह्या गोष्टी मला वाटतं की, मला नाही वाटत की आता पुणे दर्शनची बस चालू आहे. नाविन्यपूर्ण काय आहे? अरे पुण्यामध्ये इतकं सौंदर्य आहे, इतकं पुण्यामध्ये जर तुम्ही एक विषय जर ह्याच्यावरती व्यवस्थित तुम्ही पाहिलं, जगाच्या पाठीवरती अनेक देश असे आहेत की जे पर्यटनावरती चालतात. आपल्या पुण्याला पर्यटनाच्या माध्यमातून एक वेगळं उत्पन्न प्राप्त होऊ शकतं, ज्याचं उदाहरण वसंत मोरे आहे. एक फुलराणी कात्रज भागामध्ये चालू केली, 29 लाख रुपये उत्पन्न वर्षाला चालू केलं. आता परत एकदा मी ज्या टायमाला फुलराणी बंद पडली होती, ती फुलराणी मी आता परत चालू केली यावर्षी. आता एका वर्षामध्ये या फुलराणीने प्रतिमाहा जवळजवळ 40 ते 50 हजार रुपये, जी फुलराणी 5 वर्ष बंद होती ती आता मी सत्ता गेल्यानंतर चालू केली, तर ती फुलराणी दर महिना 45 ते 50 हजार रुपये महानगरपालिकेला उत्पन्न देते. ती फुल प्लेजमध्ये चालवली, तिकडं पब्लिक आकर्षित केलं,
तर तुम्हाला अजून पैसे मिळतील. पण ह्याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही आहे. बांधकाम विभागामध्ये तसंच. बांधकाम विभागामध्ये पुणे शहरातल्या जे काही मोठ्यात मोठा बिल्डर असेल, ज्यावेळेस ते पुणे महानगरपालिकेच्या पहिल्या मजल्यावरती बांधकाम विभागामध्ये जातो, आमचा बांधकाम विभागाचा असिस्टंट इंजिनियर ज्या रूममध्ये बसतो, जिथं फायली मोठ्या मोठ्या फायली जिथं येऊन सँक्शन होतात, तो असिस्टंट इंजिनियर ज्या रूममध्ये बसले तर तोंड दिसत नाही. इतक्या फायलींचा ढीग त्याच्या बाजूने. त्याला कोण विचारणार, अरे या फायली कसल्या आहेत, ह्या का अडकल्यात, ह्या का थांबवल्यात, तू ह्यांचे ढीग का कमी होत नाहीत? मग याला पर्याय काय म्हणतात? ह्याला पर्याय कोणत्याही परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की टॅक्स डिपार्टमेंट आणि बांधकाम विभाग हा पुणे शहराला उत्पन्न प्राप्त करून देणारे दोन विभाग आहे. जिकडे लोक तुमच्याकडे पैसे घेऊन येतात, पैसे द्यायला येतात, ह्याच्यासाठी एक सेपरेट व्यवस्था असली पाहिजे. शिवाजीनगर या भागामध्ये ही लोक नको आहेत. मला वाटतं की जो पर्याय मी सुचवलेला आहे पूर्वी, की कात्रजच्या स्वारगेटला जो एस टी स्टँड आहे, तो जर तुम्ही कात्रजला शिफ्ट केला आणि त्या स्वारगेट एस टी स्टँडच्या मध्यवर्ती भागामध्ये जर तुम्ही तिथं त्या ठिकाणी महानगरपालिकेची ती जागा ताब्यात घेऊन त्यांना महानगरपालिकेची जागा दिली आणि त्या ठिकाणी एक सुंदर इमारत बांधली, की जिकडं तुम्हाला टॅक्समध्ये पैसे द्यायला येणारे लोक, तुम्हाला बांधकामाला पैसे द्यायला येणारे लोक, यांना त्या ठिकाणी रिलॅक्सेशन असेल, त्यांच्या गाड्या पार्किंगसाठी जागा असेल, त्यांना चांगले कॅफेटेरिया तिकडं असतील. कारण आपला अधिकारी ज्यावेळेस जेवायला जातो ना, तो एक तास येत नाही, घड्याळ लावूनच येतो. तो एक वेळेस तिथून सांगतो परत की मी व्हिजिटला गेलो आहे, मला यायला जमणार नाही. बांधकाम विभागामध्ये, टॅक्स विभागामध्ये टेबल वाढले पाहिजेत. जर इकडे टेबल वाढले, जर तुमची संख्या तिकडे वाढली, तर मला वाटतं की टॅक्स आणि बांधकाम हे अतिशय मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेला उत्पन्न प्राप्त करून देऊ शकतील. तर या दोन्ही विभागांवर महानगरपालिकेने काम केलं पाहिजे. यांची सेपरेट इमारत असली पाहिजे, यांची सेपरेट यंत्रणा असली पाहिजे. जर ही झाली तर पुणे महानगरपालिकेला एक चांगलं बजेट. मी तर म्हणतो टॅक्स हा विभाग असा आहे की जर पुणे शहरातल्या सगळ्या भागांवरती 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने टॅक्सचं काम झालं, तर 8,600 कोटी रुपयांपेक्षा एक निम्म बजेट, 4,500 कोटीचं निम्म बजेट या टॅक्स विभागातनं पुणे महानगरपालिकेला मिळू शकतं. परंतु काम करायची इच्छा आहे का? कारण 15 वर्ष बघतोय तेच. त्यामुळे आता परत विषय तिथं झाला, कुठेतरी सत्ता बदलली. नक्कीच. तर ते आता आणखी एक शेवटचा प्रश्न आहे, जो फार महत्त्वाचा प्रश्न आहे, की गेली 1-1.5 वर्ष आपण पाहतोय, राज्यातलं सोडा, मी पुण्यातलंच म्हणतोय, की नगरसेवकांनी महापालिकेकडे फिरकायचंच नाही असं जणू काही धोरण सुरू झालेलं आहे. म्हणजे लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेचा मेळच आता साधला जात नाही. म्हणजे कुठलीही समस्या असली तर प्रशासनाकडे जायचं आणि प्रशासन ती समस्या नागरिकांची सोडवण्यासाठी प्रयत्न करणार म्हणून सांगतं, पण ते काही होत नाही. त्यामुळे आता नगरसेवक महानगरपालिकेत जाणार का नाही, ह्यांची भेट होणार आहे की नाही त्या बिल्डिंगची, आणि लोकांची पुन्हा एकदा कामं होणार आहेत की नाही, काय सांगता येईल? निवडणुकांचं सगळंच मोठं प्रस्तच आत्ता जर आपण पाहिलं तर बंद झालं. अतिशय गहन प्रश्न आहे हा. कारण काय होतं की मी गेल्या 15 वर्ष नगरसेवक आहे. माझ्या 15 वर्षात काय महानगरपालिकेचे जे काय 55-60 वर्ष याच्यामध्ये आजपर्यंत कधीही प्रशासक नेमला गेला नव्हता. पहिल्यांदा प्रशासक नेमला गेला आहे. आज तुम्ही महानगरपालिकेमध्ये जे प्रमुख DYC आहेत, जे प्रमुख खातेप्रमुख आहेत, ह्या खातेप्रमुखांना लोकप्रतिनिधींची एक दहशत होती की दुपारी 3च्या नंतर लोकप्रतिनिधी कधीही आपलं दार वाजवू शकतात. आज काही नाही आहे. तर ते आता असं झालंय, जनता महापालिकेच्या दारात आणि नगरसेवक घरात, अशी परिस्थिती आहे. करणार काय? ह्या नगरसेवकांना माजी नगरसेवक करायचं काम प्रशासनाने केलं आहे. मी तर काय माझ्या फेसबुकवरनं सांगत असतो की नगरसेवक तुम्ही माजी नगरसेवक नाही आहे, तुम्हाला प्रशासनाने माजी नगरसेवक केले. याच्यामध्ये आत्ताची जी अधिवेशनं पार पडली, इकडं लोकसभेमध्ये जी काही अधिवेशनं पार पडतात, याच्यामध्ये तुमचे लोकप्रतिनिधी का मुख गिळून गप्प बसतात? आम्हाला इथं काय करू शकत नाही आम्ही? पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामधले 6 आमदार भाजपचे आहेत, 2 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. हे का नाही विधानसभेमध्ये या लोकांनी प्रश्न मांडला की का आमच्या शहराच्या लोकप्रतिनिधी आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत नाहीत? कोल्हापूरसारखं शहर आज तिकडं 3 वर्ष होऊन गेली. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज 2-2.5-3 वर्ष झाली. नवी मुंबईची 2-2.5 वर्ष झाली. नाशिकची 2-2.5 वर्ष झाली. म्हणजे शहराच्या राज्याच्या महत्त्वाच्या शहरांचा विकास 100% थांबला आहे. का? तर राज्य सरकारलाच मुळात ह्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. कारण राज्य सरकारच मुळात आदंतरी आहे की त्यांनाच कळत नाही आम्ही आज आहे का उद्या नाही. तेच अस्थिर आहे. तर ते आता ह्या सगळ्या निवडणुका कधी होणार? निश्चितच. धन्यवाद मोरेसाहेब, आपण आलात आणि हातभार पुण्याचा आणि विकास महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपण आमच्याशी संवाद साधला. धन्यवाद. तुम्हाला सुद्धा सिटी नाऊने अतिशय हा चांगला उपक्रम या ठिकाणी केला आहे आणि मला वाटतं की आपण या विषयामध्ये सर्वपक्षीय लोकांना या ठिकाणी बोलून त्यांना ह्या विषयावरती बोलतं करावं की जेणेकरून विशेषतः ह्या निवडणुकांच्या विषयावरती त्यांना बोलणं भाग पाडावं. कारण आम्ही आजपर्यंत सत्तेमध्ये नाही आहे. तुम्ही त्यांना जर भाग पाडलं तर मला वाटतं की ह्या निवडणुका लवकरात लवकर पार पडतील आणि पुन्हा एकदा
जी काही दरी लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यामध्ये वाढत चालली ती कुठेतरी कमी होण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून होईल. धन्यवाद. नक्कीच. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वसंत मोरेंनीच आज एक फेसबुक पोस्ट केले, त्याचाच आधार घेऊन मी या कार्यक्रमाचा शेवट करणार आहे. त्यांनी असं म्हटलं की पुणेकर सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा हा विचार करतात की आज नेमकी मिसळ कोणाची खायची, याची का त्याची. पण या मुद्द्यामध्ये जर पुणेकर असा विचार करतात आणि कुठला तरी पर्याय निवडतात, आता खरंच केवळ पुणेकरांनी नव्हे महाराष्ट्रातल्या जनतेनेच उठाव करायला पाहिजे. जर निवडणुकाच लागणार नसतील तर लोकप्रतिनिधी आणि जी काही जनता त्यांचा समन्वय कधी साधणार आणि त्या माध्यमातून कामं कशी होणार, विकास कसा होणार. अर्थातच विकास होण्यासाठी निवडणुका असतात, राजकारणासाठी निवडणुका नसतात. हा मुद्दा जो वसंत मोरेंनी मांडला तोच मुद्दा महाराष्ट्रातल्या प्रत्येक नगरसेवक आणि प्रत्येक लोकप्रतिनिधी विचारात घेतला तर जनता देखील निश्चितपणे हातभार पुण्याचा, विकास महाराष्ट्राचा या मुद्द्याकडे लक्ष केंद्रित करेल. पाहत रहा सिटी नाव. हातभार पुण्याचा, विकास महाराष्ट्राचा. प्रायोजक महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन. विद्येचं माहेरघर म्हणजे पुणे, उद्योगांचं जाळं म्हणजे पुणे, संस्कृतीचं लेणं म्हणजे पुणे, ऐतिहासिक देणं म्हणजे पुणे. पुण्यनगरीमुळं कसं वाढतंय महाराष्ट्राचं वैभव. विविध क्षेत्रातील नामवंतांच्या विशेष मुलाखतींचा कार्यक्रम. हातभार पुण्याचा, विकास महाराष्ट्राचा. प्रायोजक महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन.